बघा, एनसीपी शरद पवार गटातील उच्चपदस्थ सूत्रांकडून खात्रीलायक माहिती मिळते की पक्षातील आमदार म्हणजे एनसीपी शरद पवार गटातील आमदारांना सत्तेचे वेध लागलेले आहेत। एनसीपी शरद पवार गटातील आमदार सध्या अस्वस्थ आहेत आणि या अस्वस्थतेचं कारण आहे त्यांची मतदारसंघातली कामं होत नाहीत, त्यांना निधी मिळत नाहीये। त्यामुळे आपण सत्तेत जावं अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना हे अस्वस्थ आमदार आग्रही मागणी करत असल्याची खात्रीलायक उच्चपदस्थ सूत्रांची माहिती आहे। पण शरद पवार यांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की भाजप बरोबर युती होणं शक्य नाही। त्यामुळे पक्षातले जे कार्यकर्ते आहेत आणि विशेषतः जे पक्षाचे खासदार आहेत ते शरद पवार यांच्या या भूमिकेशी सहमत आहेत आणि ते ठामपणे पाठीशी आहेत। मध्यंतरी सुप्रिया सुळे यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की दोन एनसीपी एकत्र येऊ शकतात का, त्यावर उच्चपदस्थ सूत्र अशीही टिप्पणी करतात आणि ती उपहासात्मक टिप्पणी आहे की सुप्रिया सुळेंनी असं म्हटलं होतं की दोन एनसीपी एकत्र येण्यावर निश्चित अशी कुठची कालमर्यादा ठरलेली नाही। त्यावर उच्चपदस्थ उपहासात्मक टिप्पणी करतात, ते असं म्हणतात की ही कालमर्यादा 5 वर्ष असू शकते, कदाचित 10 वर्ष असू शकते किंवा 20 वर्षही असू शकते। पण हे सत्य आहे की एनसीपीला सत्तेशिवाय म्हणजे एनसीपी गटातील जे शरद पवार गटातील जे आमदार आहेत त्यांना आता सत्तेशिवाय राहवत नाहीये आणि आपली कामं होण्यासाठी, विशेषतः निधी मिळण्यासाठी आणि मतदारांची कामं होण्यासाठी, मतदारसंघातील कामं होण्यासाठी या सगळ्या आमदारांना, बहुतांश आमदारांना सत्तेचे वेध लागलेले आहेत। यापूर्वी आपण बघितलं अजित पवार यांच्याकडूनही स्टेटमेंट आलं होतं की ते भाजप बरोबर शिंदेंबरोबर सत्तेत सहभागी झाले, त्यावेळेसही त्यांचं हे मत होतं की भूमिकांशी किंवा विचारधारेशी आम्ही असहमत आहोत, पण ही पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे आणि फक्त आंदोलनानं होत नसतं तर लोकांची कामं करण्यासाठी सत्तेत जावं लागतं, ही अजित पवारांची स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे आमदारांनाही शरद पवार गटातले असं वाटू लागलं आहे की जर मतदारसंघातली कामं व्हायची असेल, निधी मिळायचा असेल तर सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे ते शरद पवारांकडे आग्रही मागणी करता आहेत की आपण सत्तेत गेलं पाहिजे। पण शरद पवार यांची भूमिका आहे की भाजपशी हात मिळवणी होणार नाही। नक्कीच दिनेशजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।